नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे रायगड पोलीस भरतीचे जे विद्यार्थ्यांचे आजचे म्हणजे 3 तारखेचे ग्राउंडचे मार्क आहेत ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. तर हे मार्क आपण जास्तीत जास्त मार्क ते कमीत कमी मार्कांची यादी बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण काय करणार की कट ऑफ किती राहणार आहे याच्या सगळ्यांची माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही जर वेबसाईटवरती घ्याल तर तुम्हाला इथे मार्क दिसून येतील. तर हे 2 तारखेपासूनचे मार्क आहेत म्हणजे आजचे ॲक्चुअली आलेले नाही आहेत. तर 2 तारखेचे मार्क बघू शकते. तर आता याला मी काय करतो की जास्तीत जास्त मार्क ते कमीत कमी मार्क याच्यानुसार काय करताय की लावत आहे ही यादी. तर तर आज जर बघितलं तुम्ही म्हणजे 2 तारखेला तर हे विद्यार्थी टोटल ग्राउंड दिलेले आहेत. ॲक्चुअली चेस नंबर दिलात 5490 पर्यंत दिलेले आहेत हे. तर आपण काय करू याला याच्यानुसार लावूयात जास्तीत जास्त मार्क ते कमीत कमी मार्कानुसार. तर ही यादी आहे आता बघू शकता तर 933 37 विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलेलं आहे. आता रँकनुसार यादी लावलेली आहे मी रायगडसाठीची. तर टोटल जर बघितले आपण तर ह्या यादीमध्ये 47 मार्कांचे टॉपर आहेत 2 विद्यार्थी आहेत. आता 40 आणि 40 पेक्षा जास्त किती आहेत विद्यार्थी ते बघून घेऊयात. याच्यात जर बघितलं 40 आणि 40 पेक्षा जास्त तर हे विद्यार्थी आहेत टोटल संख्या या 121 विद्यार्थी आहेत. 121 विद्यार्थी हे 40 ते 50 दरम्यान आहेत. 39 ते 30 दरम्यान किती विद्यार्थी आहेत ही संख्या बघूयात. तर ही विद्यार्थी आहेत जवळपास ही संख्या आहे 418 विद्यार्थी आहेत. 418 आहेत आणि फेल विद्यार्थी किती झाले तेही बघूयात आपण. फेल विद्यार्थी हे इथून फेल आहेत पूर्ण. खूप सारे विद्यार्थी फेल झालेले आहेत. बघा 280 विद्यार्थी फेल आहेत. आता पर्सेंटेज काढूयात आणि आपण कट ऑफ वरती बोलूयात की किती कट ऑफ लागू शकतो हे रायगडसाठीचा. तर तुम्ही जर बघितलं तर हे 418 विद्यार्थी होते. 418 विद्यार्थी होते हे आणि फेल झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जी होती ती होती 24 आणि 24 पेक्षा कमी जे आहेत सगळे फेल झालेले आहेत. ते ग्राउंडसाठी खूप सारे विद्यार्थी फेल झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता इथून आहे ते. तर हे आहेत 280 विद्यार्थी फेल झालेले आहेत. 280 विद्यार्थी हे फेल झालेले आहेत. आता आपण पर्सेंटेज काढूया तिथे 280 विद्यार्थी हे फेल झालेले आहेत. आता पर्सेंटेजनुसार बघितले तर 937 मधून जर 121 जर हे झाले तर हे पर्सेंटेज होतं जवळपास 13% विद्यार्थी हे 30 आणि 40च्या वरती आहेत. त्याच्यानंतरनं 418 आहेत. 418 विद्यार्थी आहेत ते म्हणजे जवळपास 45% होतात आणि जे फेल झालेले विद्यार्थी आहे याची संख्या जी आहे ती 280 आहे. तर ते विद्यार्थी जे होतात ती संख्या जी आहे ती जवळपास 30% आहेत. हे 30% विद्यार्थी काय झालेले आहेत फेल झालेले आहेत. तर याच्यावरनं एवढं तुम्हाला समजून जातं की बघा 70% विद्यार्थी इथे आहेत. त्यातले 13% सगळ्यात जास्त आहेत आणि इथं तुमच्या सगळ्यात जास्त टक्के 45% विद्यार्थी. तो कट ऑफ जो जाणार आहे तो 30 ते 40च्या मध्ये तुमचा कट ऑफ राहण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे काही कॅटेगरीचा 25 म्हणजे महिलांचा 25च्या खाली म्हणजे 25 ते 30च्या दरम्यान येतो आणि मुलांचा जर बघितला तर हा काही कॅटेगरीचा 30 ते 35च्या दरम्यान येईल आणि ओपन वगैरे जिथं वॅकन्सी कमी आहे थोडीशी तिथं थोडासा कट ऑफ जाण्याचे चान्सेस आहे. ईडब्ल्यूएस आणि एससीबीसीचा कट ऑफ जो होतो नक्कीच 25-26 मार्काचा असू शकतो. तर ही माहिती होती. तर अशा आज महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.